मग तीच आज वेळ आलेली आहे. आणि मराठी म्हणजे आम्ही तर आहोतच, पण आता तुम्ही सांगितलं की तुमची मातृभाषा मराठी आहे. हे सगळे इथे जन्मलेले आहेत आणि वर्षानुवर्ष इकडे राहत आहेत. हे सगळे आम्ही मराठी मानतोच आहोत. पण ते मराठी मानून आमच्यासोबत येत आहेत की नाही हा प्रश्न आता त्यांना सुद्धा विचारण्याची गरज झालेली आहे. की जेव्हा राज्य संकटात असताना, राज्य लुटलं जात असताना आम्ही लढायला उभे आहोत. अभिमान आहे मला माझ्या महाराष्ट्राचा की संपूर्ण देशामध्ये लोकसभेमध्ये महाराष्ट्राने या मुजोर सत्ताधाऱ्यांना गुडघ्यावरती आणलं. याचा मला अभिमान आहे. नाहीतर 400 पार काय, 500 पार काय, 1000 पार नुसतं आर पार चालले होते. पण त्यांना गुडघ्यावरती आणण्याचं काम करू शकला तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र करू शकला. आणि तोच महाराष्ट्र आज आपल्याला वाचवण्यासाठी आपण एकत्र यायचंय. त्याच्यामुळे तुमच्या ज्या काही मागण्या आहेत, मी शुक्लाजींना सांगितलं की तुम्ही ज्या काही सगळ्या गोष्टी मांडल्या, बसा आमच्या अंबादासजींबरोबर बसा. अंबादास दानवे आहेत. वचननामा, आम्ही जाहीरनामा आग्रहनामा म्हणतच नाही, आम्हीचा वचननामा असतो. जे बोलतो ते करून दाखवतो आणि जे करणार असतो तेच बोलतो. तर तुम्ही जरूर त्या मागण्या आमच्याकडे द्या. त्याच्यावरच्या योजना काही असतील, धोरणा एक मला आवडला शब्द, योजना आहेत पण धोरणं नाहीत. हा एक आवडला मला शब्द, योजना आहे. आणि योजना म्हणजे कशा, हे मोफत साडी वाट, 1500 रुपये दे, हे आहे, पण हे धोरणात्मक नाही आहेत. तर लोकांना दुर्गामी परिणामाचं काय होणार आहे. किती काळ माझी बहीण 1500 रुपये घेऊन तिच्या बेकार भावाला सांभाळणार आहे. किती काळ माझी आई 1500 रुपये घेऊन तिच्या मुलाला सांभाळणार आहे, बेकार मुलाला, ज्याला नोकरी नाहीये. घर कसं चालवणार, मुलाचं शिक्षण कसं करणार. आम्हाला हक्काचं पाहिजे. आणि यांचं जे चाललंय ना की तुम्ही हक्क नाही मागायचे, हक्काचं मागा तर तुमच्यावरती आम्ही ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या रेट टाकू, तुम्हाला जेलमध्ये टाकू, आम्ही देऊ ती भीक घ्या आणि गपचूप पडून राहा. आम्ही सांगू त्या शब्दाच्या बाहेर जायचं नाही. ही मुजोरी माझा महाराष्ट्र सहन करणार नाही, अजिबात करणार नाही. आणि म्हणून आजपासून जे मी म्हटलं की ही क्रांतीची सुरुवात आहे. क्रांती म्हणजे काय लगेच जाऊन काय हाणामाळा करायच्या, रक्तानी करायचं असं नाहीये. तशी पूर्वी बुलेटनी क्रांती झाली, आता बॅलेटनी होऊ शकते. बॅलेटनी होऊ शकते. आणि ती करण्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ, सोबत आणि संगत पाहिजे. बाकी मला भावी बिवी काही नाही. मला दिसतोय तो माझा छत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र धोक्यात आहे. तो हे लुटायला निघालेत आणि त्याचं रक्षण कसं करायचं हाच एक प्रश्न माझ्यासमोर पडलाय. पण तुम्ही सोबत आलात. आम्ही तर उतरलेलोच आहोत. आम्ही रणांगणामध्ये उतरलेली माणसं आहोत. महाराष्ट्र धर्माचं रक्षण केल्याशिवाय आम्ही आता थांबणार नाही हा निर्धार करून उतरलो. तुमची साथ, सोबत, संगत लाभली तर हा विजय नक्कीच झालेला आहे. आणि त्याच्यासाठी सोबत राहा एवढीच एक विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.